नमस्कार मित्रांनो. बरीच लोक विचारतात की ट्रेडिंगमध्ये यायचं आहे, कसं करायचं, काय करायचं, जरा सांगाल का? तर मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाया जर काय असेल तर ते म्हणजे कॅन्डल्स आहेत. आणि त्याही जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलाय, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. त्या कॅन्डल कुठं बघायच्या, तर तो प्लॅटफॉर्म असतो ट्रेडिंग व्यू. तो ट्रेडिंग व्यू कसा काम करतो, काय करायला पाहिजे, ते पण पोस्ट मी माझ्या यूट्यूब चॅनलवर केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. ते बघितल्यानंतर मित्रांनो, तुम्ही असा एक स्वतःचा सेटअप तयार करा. सेटअप म्हणजे काय, जो तुम्हाला बाईंग आणि सेलिंग या गोष्टी सांगेल. म्हणजे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मार्केट आता वर जाणार आहे आणि बघितल्यानंतर लक्षात येईल मार्केट आता खाली जाणार आहे. ह्या गोष्टीचं तुम्हाला बॅक टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. ते मार्केट बंद झाल्यानंतर करायचं असतं. मार्केट बंद झाल्यानंतर बॅक टेस्टिंग करायचं. बॅक टेस्टिंग केल्यानं कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, परंतु तो कॉन्फिडन्स मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी इनफ नसतो. म्हणून तुम्हाला मित्रांनो, मिनिमम 1 महिने ज्या गोष्टीचं तुम्ही बॅक टेस्टिंग केलंय ते लाईव्ह मार्केटमध्ये होतंय का बघणं खूप गरजेचं आहे. हे जर रोज तुम्ही 1 महिना बघितलं तर तुमचा कॉन्फिडन्स ट्रस्टमध्ये बिल्डअप होणार आहे. आणि एकदा ट्रस्ट बिल्डअप झाला की तुमची सायकोलॉजी तयार होणार आहे. तुम्हाला डेमो ट्रेडिंगकडे वळायचं आहे. डेमो ट्रेडिंग मित्रांनो एक प्रकारे इन्नर सारखं आहे. जसं पोहणाऱ्याला इन्नर गरजेचं आहे, कारण का नवीन पोहणाऱ्या माणसाला भीती वाटत असते, त्यानंतर पाण्यामध्ये उडी मारली तर बुडण्याचा धोका असतो. त्याच पद्धतीनं ज्याला शेअर मार्केटबद्दल काहीच माहीत नाही त्यानं सुरुवात रिअल ट्रेडिंग करण्यापूर्वी डेमो ट्रेडिंगनं करावी, जेणेकरून ती इन्नर आहे, तुमची भीती बाजूला ठेवते. परंतु ह्याचा ड्रॉबॅक काय की ह्याच्यामध्ये इमोशन्स नसतात. डेमो ट्रेडिंगमध्ये इमोशन्स नसतात जे रिअल ट्रेडिंगमध्ये असतात. आता सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही डेमो ट्रेडिंग अशा पद्धतीनं करा की जसं रिअल ट्रेडिंग करताय. काही लोक डेमो ट्रेडिंगला हेवी लॉट टाकतात. मित्रांनो, अजिबात तसं करू नका. एकाच लॉटनं काम करा. डेमो ट्रेडिंगमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की रिअलला या. रिअलला पण तेच फॉलो करा. मिनिमम 6 महिने कन्सिस्टन्सी ठेवा. एका लॉटवर काम करा. तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. तुम्हाला मार्केट कसं काम करतंय, तुमची स्ट्रॅटेजी कशी काम करते हे समजणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, एखादी स्ट्रॅटेजी ₹1 जरी देत असेल ना, तर ती देखील तुम्हाला कोट्याधीश बनवू शकते. परंतु तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीवर स्टक राहणं खूप गरजेचं आहे. लोक आता काय करतात, कंपॅरिझन करतात. मित्रांनो, मी एक रील पाहिली, ती सांगावीशी वाटते. एक मुंगी जात होती, जिच्या तोंडामध्ये भाताचा तुकडा होता आणि जात असताना समोर तिला डाळीचा तुकडा दिसला. भाताचा तुकडा मिळाला होता, ती खूप आनंदी होती. आणि पुढे जाताना तिला डाळीचा तुकडा दिसला, तो घेता आला नाही, म्हणून तिचा जो भाताचा तुकडा असलेला आनंद आहे ना, तो निघून गेला. सेम त्याच पद्धतीनं ट्रेडिंगमध्ये तुमचं होत आहे. मित्रांनो, तुम्ही कंपॅरिझनमध्ये अडकला की तुमचा आनंद निघून जाणार आहे. तुम्ही जो प्रॉफिट कमवतोय तो पण तुम्हाला कमी वाटणार आहे. त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट ठेवा की कंपॅरिझन करू नका. तुमच्या सेटअपवर तुम्ही कंपॅरिझन केला तर मित्रांनो, तुमचा येणारा प्रॉफिट पण बंद होणार आहे आणि तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होणार आहे. मित्रांनो, या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. मित्रांनो, अजून ट्रेडिंग सायकोलॉजी रिलेटेड कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला सांगा कमेंट करून. मी त्यावर व्हिडिओ बनवतो. थँक्यू सो मच.